आम्ही सर्व संघटनांच्या वतीने 6 नोव्हेंबर पासून बेमुदत ठिय्या आंदोलन साखर संचालक कार्यालय कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर केलं होतं. आज या आंदोलनाचा परिणाम असा झाला की गेल्या वर्षीची थकीत एफआरपी 35 कोटी रुपये होती 8 कारखान्यांची. ते आज हेअरिंगला पुण्याला होतं. साखर संचालक मॅडम तिथे गेल्या होत्या आणि ते आज निकालावर ठेवण्यात आले. म्हणजे कारखानदारांची मागणी आता फेटाळल्या आणि निकालावर ठेवले. त्यामुळे 35 कोटी रक्कम एफआरपी व्याजासह देण्याचा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे. दुसरा मुद्दा जो होता तो आमचा आरएसएफ मागील हंगामातील हिशोब कारखानदारांनी दिला नव्हता. त्याबद्दलही नोटिसा काढून त्यांच्यावर कारवाईबाबतचा प्रस्ताव साखर आयुक्तांच्याकडे साखर संचालकांनी पाठवलेला. तिसरी एक महत्वाची बाब अशी होती की वजन काट्यामध्ये फेरफार करतात आणि ते जाणाऱ्या भरारी पथकातल्या इतर सदस्यांना कळत नाही नेमले. त्यासाठी त्यामध्ये आयटी क्षेत्रातील त्या क्षेत्रातील माणूस तज्ज्ञ घेऊन इथून पुढे भरारी पथकात देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. चौथा जो मुद्दा होता तो महत्वाचा म्हणजे तोडणी वाहतुकीला जे खुशाली आणि खंडणी काढतात त्यासाठी कायदा आहे क्रमपाळीचा. तो क्रमपाळीचा अवलंब एकही कारखाना करत होता अलीकडे 1-4 अपवाद सोडले तर ते क्रमपाळीचं पत्रक गावच्या बोर्डावर आणि कारखाना ऑफिस बोर्डवर लावण्याच्या सूचना लेखी त्यांनी आज सर्व कारखान्यांना काढलेल्या आहेत. या अशा संघटनेच्या मागण्याच्या रेट्यामुळं बहुतांश मागण्या मान्य झाल्या आणि याशिवाय ज्या काही धोरणात्मक तोडणी वाहतुकीचे नियम आहेत त्याबाबत दर ठरवायचे जे काही नियम आहेत ते निर्णय साखर आयुक्तांच्याकडे असल्यामुळे येत्या 14 तारखेला साखर आयुक्तांच्या सोबत की आमच्या संघटनांच्या प्रतिनिधीची बैठक आयोजित केलेली आहे. त्यामुळे या सकारात्मक चर्चेमुळे आम्ही आमचं आंदोलन हे स्थगित केलेलं आहे. काही काळासाठी आम्ही मागे घेतलेलं आहे. साखर आयुक्तांच्या निर्णयानंतर आणि याची रूपरेषा ठरवू. तरी शेतकऱ्यांच्या पात्रात या सर्व संघटनांच्यामुळे काही ना काही पडलं याबद्दल आम्हा सर्व संघटनांना अभिमान आहे.